पाटोदा तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीची माजी आमदार सुरेश धस यांनी जाऊन पाहणी केली व तेथील शेतकऱ्यांना थेट दिला. सदर पाहणी आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता केली आहे. पाटोदा तालुक्यामध्ये मांजरा नदीसह पूर आला होता. मात्र यामुळे गेली 2 दिवसांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात देखील झाली आहे. यामुळे त्या ठिकाणी अनेक पिकांचे देखील नुकसान झाले आहे. त्या पिकाची माजी आमदार सुरेश धस यांनी आज जाऊन पाहणी केली. उभ्या पिकात पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी पिकासह शेत खरडून गेले आहे. त्यामध्ये पारगाव घोपरा, पानपटवाडी, नफरवाडी, ढाळेवाडी यासह पाटोदा तालुक्यातील विविध ठिकाणी हे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माजी आमदार सुरेश धस यांनी पाहणी केली आहे. यावेळी तसेच तात्काळ सरसकट नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देखील महसूल प्रशासन व तहसीलदार यांना माजी आमदार सुरेश धस यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनेक शेतकरी बांधवांची, नागरिकांची देखील उपस्थिती होती.